नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी खूप महत्त्वाची आणि गरजेची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पेन्शनधारकांसाठी खूप महत्त्वाची आणि गरजेची बातमी। सरकारने दिला हा इशारा, थोडासा तुमचा निष्काळजीपणा तुम्हाला गरीब बनवू शकतो। मित्रांनो, कोणता आहे हा निष्काळजीपणा आणि कोणती आहे ही खूप महत्त्वाची आणि गरजेची बातमी नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला आणि कामाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, तुम्ही जर पेन्शनधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप गरजेची आहे, कारण थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला गरीब बनवू शकतो। जेव्हापासून सरकारने नवीन पेन्शन योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे तेव्हापासून फसवणूक करणारे सक्रिय झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पेन्शनधारक आणि कौटुंबिक निवृत्ती वेतन घेणाऱ्याचे फोन येत आहे। खात्याची माहिती घेण्यासाठी कॉलर त्यांच्यावर दबाव आणत आहेत। पेन्शनबाबत फेक कॉलचे प्रमाण वाढत आहे। मित्रांनो, एवढेच नाही तर पेन्शन बंद करण्यासाठी दबावही निर्माण केला जात आहे। माहितीनुसार कॉलर पीपीओ क्रमांक, जन्मतारीख आणि बँक खात्याची माहिती विचारत आहेत। सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसच्या नावाखाली फसवणूक करणारे पेन्शनधारकांना धमकावत आहेत। फोन करून दबाव निर्माण केला जात आहे। मित्रांनो, ज्यामध्ये हे फसवणूक करणारे पेन्शनधारकांना व्हॉट्सअप, ईमेल आणि SMS द्वारे फॉर्म पाठवतात आणि ते भरण्यास सांगतात। असे सांगण्यात येते की यासोबतच त्यांनी हा फॉर्म न भरल्यास पुढील महिन्यापासून पेन्शन बंद करण्यात येईल अशी धमकीही दिली जात आहे। त्यामुळे तुम्ही त्यांच्या फंदात पडू नका। हे स्कॅमर्स लोक असतात जे तुम्हाला फसवण्यासाठी हे सगळे करत राहतात। सरकारकडून सतर्क राहण्याचे आवाहन। मित्रांनो, CPAO पेन्शन मिळवणाऱ्या किंवा कौटुंबिक पेन्शन मिळवणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना त्यांचा PPO क्रमांक, जन्मतारीख आणि बँक खात्याचे तपशील कोणाशीही शेअर करू नयेत असे सांगण्यात आले आहे, कारण असे कोणीही CPO म्हणत नाही। हे संपूर्ण डिजिटल फसवणूक करणारे आहेत, त्यामुळे त्यांच्या फंदात तुम्ही पडू नका। तर मित्रांनो, असे कोणतेही तुम्हाला कॉल्स आले, SMS आले किंवा कुठल्याही लिंक आल्या तर त्यावर क्लिक न करता त्याच्यापासून सावध राहा। तुमची पर्सनल माहिती कुणाला देऊ नका किंवा तुमचे OTP, पासवर्ड, PPO क्रमांक हा कुणासोबतच अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका, त्यामुळे तुमची फसवणूक केली जाऊ शकते। त्यामुळे अशा गोष्टीपासून सावध राहिलेले ऑलवेज बेटर। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।